नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी साडी आणि लाली माझा नखरेवाली कुठे निघाली घालून साडी चाल गुलाबी साडी आणि लाली माझा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे लागणारं बीटमार्क आहे तो सिम्पली इथं आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. आता फक्त आपल्याला हा बीटमार्क लागणार आहे. तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे मी सगळं या बीटमार्कमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. आता बीटमार्कचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर सिम्पली स्टार्टिंगला येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर इथं बघू शकताय की यामधील कोणताही एक इमेज अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच ह्या इमेज लेअरची लेंथ आहे ती वाढवून घ्यायची आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती सिम्पली इथं आपल्याला 11.24 या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात लास्ट म्हणजेच बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे. त्यानंतर तीच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जाऊन येत आपल्याला ती याचं सर्क्युलेशन आहे ते आपल्याला 50 ठेवून घ्यायचं आहे. आणि 50 ठेवून घेतल्यानंतर परत एकदा इमेज लेअरला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन वायब्लन्स हा तुम्हाला एक इफेक्ट अशा प्रकारे मिळून जाईल. तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर सर्क्युलेशन जे सेटिंग आहे ते -100 करून इथं आपल्याला बघू शकता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता जे बॅकग्राऊंडचा इमेज आहे तो झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इमेज लेअरच्या वरती तुम्ही ग्रुप बघू शकताय. तो सिम्पली ग्रुप एडिट करायचा आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तो ग्रुप बघू शकताय. इथं इमेज तुम्हाला चेंज करण्यासाठी सिम्पली इथं काय करायचं एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इमेज बघू शकताय ती आपल्याला डिलीट करून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरी कोणती इमेज म्हणजे तुमची इमेज इथं तुम्ही लावून घ्यायची आहे. इथं मी हा डेमोसाठी यूज तुम्हाला दाखवतो. त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे आणि हा जो इमेज तुम्ही ॲड केलेला इमेज आहे तो सिम्पली यात बॅकग्राऊंडला म्हणजे लास्ट घेऊन यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट करून इथं आपल्याला सेट करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि सेट झाल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इमेज लेअर बदललेले आपण. आता सेकंड नंबरची आपण बघूया कशी बदलायचे. त्यासाठी इथं आपण ग्रुप अँड मास्कवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपवर जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला इमेज ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरची साईज वाढवून इथं आपल्याला काय करायचं हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आणि बॅकग्राऊंडला आल्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता की आता ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे दोन्ही लेअर आहेत ते आपल्या इथं ॲड झालेले आहेत. त्यानंतर थर्ड नंबरची आपल्याला अशाच प्रकारे ॲड करायचे. त्यासाठी इथं आपल्याला एडिट ग्रुपमध्ये जाऊन सिम्पली इथं आपल्याला काय करायचं फक्त फोटो ॲड करून याची साईज वाढवायची आहे. आणि साईज वाढवल्यानंतर फोटो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन येऊन इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर परत बॅक निघायचं आहे आणि बॅक निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता. आता अशा प्रकारे आपण ह्या सुरुवातीच्या ज्या 3 लेअर आपण सेट केलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला 2 लेअर अशा प्रकारे चालू होत आहेत. तर या 2 लेअरसाठी सगळ्यात पहिली जी म्हणजे 8.1 लेअरसाठी इथं आपल्याला काय करायचं या ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवर यायचं आहे. आणि एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे की खालील प्लसची नाव क्लिक करून आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला कोणती एक इमेज इथं आपल्याला ॲड करून बघू शकता याची जी लेंथ आहे ती आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे ही लेअर आहे ती आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजे याच्या सगळ्यात खाली घेऊन यायची आहे. त्यानंतर बॅक निघून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे.
तर अशाच प्रकारे सेकंड नंबरची ही लेअर आपल्याला एडिट करून घ्यायची आहे. स्टार्टिंग लाईन सिम्पली काय करायचं, इथं आपल्याला इमेज लेअर अशा प्रकारे ॲड करून याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही इमेज लेअर आहे ती बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर परत एकदा बॅक निघून याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा 8.1 सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे. त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक इफेक्ट व्हिडिओ दिलेला आहे, तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायचा आहे. तर ॲड करून घेतला तर तो सिलेक्ट करून इथं आपल्याला ब्लेंडिंग अँड ओपेसिटीवर क्लिक करून लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे. म्हणजे जिथं आपल्याला स्क्रीन इफेक्ट दिसून येईल. आता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर 11.24लाही एकदा हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि इथंही आपल्याला तो ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता तुम्ही प्रत्येक इमेजला इफेक्ट लावलेला आहे किंवा ॲड केलेले आहेत. आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. आपला स्टेटचा येतो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचेनं एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.